राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील सगळ्यात लोकप्रिय उपक्रमांपैकी एक असलेली शिवभोजन थाळी बंद करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्यात। त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची चिन्ह आहेत। दरम्यान लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे राज्यातील शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे। पुढील अर्थसंकल्पामध्ये शिवभोजन थाळी योजना बंद करण्याची चर्चा सुरू झाली आहे। यावर खुद्द माजी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की ही योजना बंद करू नये। रोज महाराष्ट्रातील साधारण 2 लाख गोरगरीब जनता या योजनेचा लाभ घेते। या योजनेचं वार्षिक बजेट 267 कोटी आहे, त्यामुळे ते नगण्य आहे असा भुजबळांच्या पत्रामध्ये उल्लेख आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरी यांनी। च्या योजनेमुळे राज्यातील शिवभोजन थाळी ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशी चर्चा सुरू आहे। नुकतेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले आपण बघू शकतो। रोज या ठिकाणी अनेक विद्यार्थी गोरगरीब लोक येऊन 10 रुपयात ही शिवभोजन थाळी घेतात आणि या शिवभोजन थाळीचा आनंद घेतात। काय सांगाल आपण, कधीपासून ही शिवभोजन थाळी घेतात, केवढ्याला पडते? शिवभोजन हे 2-3 वर्ष झाले चालू आहे। मस्त आमचं चांगलं झालेलं आहे। इथे 10 रुपयाला भेटतं। 2 चपाती, भात आणि भाजी 2 आहे। आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला गरीब माणसं आहे आम्ही। तू काय सांगाल या बाबतीची? बंद पडते तर त्याविषयी काय सांगशील? मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे बंद नको पडायला, नाही तर आमचे नुकसान होते तुमच्या गोरगरिबांचे। तुझं काय म्हणते? तुला वाटतं का हाल होतील तुमचे? हा, पण मी पण मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हे बंद नको पडायला, आमच्या याच्यातून नुकसान होतं आहे। असे गोरगरीब लोक, साधारण 2 लाख लोक रोज ह्या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असतात आणि याचं वार्षिक बजेट आहे 267 कोटी आणि छगन भुजबळांनी हे 267 कोटी नगण्य असल्यामुळे ही योजना बंद करू नये अशी विनंती करून पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे। आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।